14 षटकं झालीत आणि त्यानंतर 3 चेंडू झालेत. प्रतीक सुरते या ठिकाणी सूरज म्हात्रे गोलंदाजीला आला आणि त्याने आपली कमाल केलेली पाहायला मिळते. अप्रतिम चेंडू या ठिकाणी फेकला होता. तेवढा चांगला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला प्रतीकच्या माध्यमातून. सागर जाधवला मात्र वर आणलं गेलं आणि सागर जाधववर आता जबाबदारी असेल, कारण 5 गडी तर ऑलरेडी बाद झालेत. अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू घेऊन सूरज म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होईल सागर जाधवसाठी. पुढचा चेंडू सागर जाधवसाठी. गोलंदाज सूरज म्हात्रे सज्ज होईल. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय. एक धाव ही धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर धावसंख्या 1 वाढेल, परंतु हे बाकी आहे आणि प्रतीक सुरते या प्रकारचा पहिला होता म्हणून असं सेट बनून आता खेळतोय, कारण पहिल्या चेंडूवरच फुल कॉन्फिडन्स मध्ये फटका खेळलेला आपण त्यानं पाहिला आणि निश्चित रूपाने याच कॉन्फिडन्सनं आता धावफलक पुढे ठेवावं लागेल. हा देखील त्याच प्रकारचा चेंडू होता. यावेळी ऑफ ड्राईव्ह केलाय, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, थोडासा ओव्हरथ्रो झालाय, परंतु एकाच रनवर दोघांनीही समाधान मानलंय आणि 15 षटकांचा खेळ झाल्यानंतर धावफलकावर 5 बाद 87 धावा आहेत. त्या म्हणजेच श्रेया अँड लेट नितीन नाईक स्मृती संघाच्या. नवीन गोलंदाज संगम घरत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सूरज म्हात्रेच्या षटकांचा विचार केला तर 4 षटकांमध्ये 14 धावा देत 3 गडी बाद केलेत. संगम घरत आता कशा प्रकारची गोलंदाजी करणार, कारण प्रतीक सुरते 2 चेंडू खेळलाय आणि दोन्ही चेंडूंवर चांगली फलंदाजी केली प्रतीकच्या माध्यमातून. असं असताना इथे संगम घरत आता प्रतीक सुरतेवर उजवा साबित ठरणार का, की प्रतीक सुरते या ठिकाणी संगम घरतवर हाणामारी करणार, हे देखील पाहण्याजोगं असेल. JMM पुरस्कृत पनवेल प्रीमियर लीगमध्ये आपण निश्चित रूपानं पाहू शकतो की कशा प्रकारचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलंय. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळी शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. पहिल्या चेंडूवर प्रतीक सुरतेला अगदी थक्क केलंय, चकवलंय, बीट केलंय, कारण शॉर्ट पिच चेंडू आणि फास्ट बॉलर हे प्रेम, ही लव्ह स्टोरी कायम राहिलेली आहे. आपण नेहमीच जर बघितलं तर ज्या गोलंदाजांनी सर्वांना आपल्या गोलंदाजींनी प्रभावित केलं असे गोलंदाज नेहमी पाहायचो आणि ते गोलंदाज वेस्ट इंडिजचे गोलंदाज होते. मग त्याच्यामध्ये निश्चित रूपानं कर्टले ॲम्ब्रोजपासून सुरुवात केली तर मॅल्कम मार्शल झाला, कर्टले ॲम्ब्रोज झाला, हे वेस्ट इंडिजचे 2 प्रामुख्याचे गोलंदाज होते ज्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी व्हायची, शॉर्ट पिच चेंडू चांगले पडले जायचे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर ऑस्ट्रेलियन संघ देखील त्याच गोलंदाजीसाठी नेहमी जाणला जायचा. भारताकडे अशा प्रकारचे गोलंदाज होत नव्हते, भारताकडे जास्त स्पिनर गोलंदाज असायचे. परंतु त्याच्यानंतर मात्र क्रिकेटमध्ये रेव्होल्युशन आलं आणि त्याच्यानंतर मात्र जर पाहिलं तर आपण या प्रकारचे गोलंदाज देखील पाहू लागलो. इथे मात्र पंचांचा इशारा, स्वैर चेंडूचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. प्रतीक सुरतेला 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर पुढचा चेंडू मात्र हा स्वैर आलाय, वाईड आलाय, धावसंख्येत 1 वाढ होईल. परंतु असं म्हणतात ना की फास्ट बॉलर हा नेहमीच क्रिकेटमध्ये आपली मोनोपॉली ठेवून आहे. कारण तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये खेळत असाल, तुम्ही इंग्लंडमध्ये खेळत असाल किंवा साऊथ आफ्रिकेच्या विकेट्सवर खेळत असाल तर तिथे नेहमीच पेस बॉलर हा कारीगर साबित ठरला आहे, कारण तिथलं वेदर कंडिशन, तिथली माती, तिथले पिचेस याच्यामुळं फास्ट बॉलर. परंतु भारतामध्ये तेव्हा फास्ट बॉलर होत नव्हते, स्पिनरचा दबदबा जास्त असायचा आणि मग हे स्पिन बॉलर जे होते त्यांच्या माध्यमातून भारतीय संघ मग इंग्लंडमध्ये जायचा, ऑस्ट्रेलियामध्ये जायचा आणि तिकडे पराभूत होऊन यायचा. परंतु त्याच्यानंतर क्रिकेट
क्रिकेटमध्ये रेव्होल्युशन आलं आणि मग मात्र क्रिकेट हे अपडेट होत गेलं. इथे मात्र मोठा फटका आलाय फलंदाज सागर जाधवच्या बॅटमधून. या ठिकाणी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटक्याला खेळून काढलंय. चेंडूला निश्चित रूपानं अगदी सहजरित्या उचललंय आणि लॉंग ऑफच्या वरून पाठवून दिलंय. सीमारेषा पार खणखणीत षटकार. या प्रकारची फटकेबाजी अपेक्षित आहे सागर जाधवकडून. इथे मात्र या चेंडूला हलक्या हातानं ग्लान्स केलं होतं. एक धाव धावून पूर्ण केली. 96 धावा धावफलकावर आहेत. भरपूर वेळानंतर स्कोरबोर्ड हा 6च्या रन रेटनं आपल्याला आता पुढे जाताना दिसतोय. अंतिम चेंडू षटकामधला घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित येतोय. यावेळी मात्र हलक्या हातानं चेंडूला पुन्हा एकदा डीप पॉईंट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. तिथे क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण केले आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावर 97 धावा आहेत. 16 षटकांचा खेळ संपला. 5-5-97 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि अंतिम 4 षटकं अजूनही येणं बाकी आहेत. म्हणजे निश्चित रूपानं अंतिम 4 षटकांमध्ये आता इथून किती धावा केल्या जाणार हा देखील एक प्रश्न असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. या ठिकाणी चेंडू हवेत, झेल खाली, यष्टीरक्षक स्वतः आणि बघा काय झालंय. गोलंदाज नक्कीच गोलंदाज नाराज असणार आहे, कारण अशी चूक यष्टीरक्षकाकडून आपण मान्य करत नाही. त्याच्या हातामध्ये ग्लोव्ज असतात, त्याला इथे का त्याला एवढं मोठं कुशन असतं आणि त्यामध्ये तुम्ही जजच चेंडू केला नाहीत. म्हणजे काय झालं बघा ना कशा प्रकारे. त्याला आता वाईट वाटेल, परंतु मित्रा वाईट वाटून घेण्यासारखं आहे. इथे तुला हा झेल टिपणं गरजेचा होता. पहिल्या चेंडूवर सागर जाधव आता मात्र स्ट्राईकवर आलाय. हा जर झेल आता सागर जाधवचा असता तर मात्र काय असतं. प्रतीक सुरते देखील चांगला खेळाडू आहे, त्याचा झेल सुटला म्हणजे तो खराब खेळाडू नाही आहे. कारण आता इथून मारलेला प्रतीक सुरतेनं प्रत्येक रन जो आहे तो रन इथे टोचत राहील, तो म्हणजे यष्टीरक्षकाला. 2 चांगल्या झेल यष्टीरक्षकाने टिपल्या होत्या, परंतु हवेतला जो झेल होता तो झेल मात्र कुठेतरी टिपता आला नाही. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. 99 धावा धावफलकावर आहेत. इथे मात्र यावेळी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. इथे मात्र एका खेळाडूला एकदा नाही तर लगातार दुसऱ्यांदा जीवनदान मिळालंय. इथे मात्र 100 पूर्ण झाली. 100 धावा धावफलकावर लागल्यात, परंतु 2 वेळा जीवनदान प्रतीक सुरतेला मिळतंय. काय अप्रतिम नशीब घेऊन प्रतीक सुरते मैदानावर उतरलाय. एक रनआउटची संधी होती ती चुकली. एक झेल अगदी सोपा यष्टीरक्षकाकडे होता तो चुकला. हा देखील झेल सोपा होता तो देखील सुटला. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. इथे मात्र सागर जाधव पुढे सरसावलाय आणि पुढे सरसावून चेंडूला लांब आणि अतिशय लांब फेकून दिलंय. चेंडूला पाठवलंय सीमा पार खणखणीत घणाघाती षटकार. अप्रतिम फटका. नक्कीच आपण रिप्लेमध्ये पाहू शकतो कशा प्रकारचा फटका होता, कारण अगदी आपल्या स्टान्सवर सागर उभा होता. त्याच्यानंतर गोलंदाजीला आला, पुढे सरसावला, चेंडूला फुल टॉस बनवलं आणि हा जो चेंडू जेवढ्या लांब गेलाय तिथे म्हणजे त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या दिशेला किंवा हा चेंडू जिथे जाऊन पडला कोणतंही मैदान घ्या जगातलं हा षटकारच देऊन गेला असतं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र इनसाइड एज लागली होती का? यस, इनसाइड एज लागली होती. पुन्हा एकदा संधी होती, पण आता मात्र यष्टीरक्षक थोडासा नाराज असेल स्वतःच्या कामगिरीवर.
अंतिम चेंडू गोलंदाज संगम घरतच्या माध्यमातून. इथे मात्र आता पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळी पुन्हा एकदा संधी. इथे मात्र चूक होत नाही आहे आणि सागर जाधव 17 चेंडू आणि 27 धावांची एक आक्रमक खेळी करून बाद होऊन तंबूत परततोय. 106 धावा झाल्यात धावफलकावर आणि 106 धावांवर 6वा हादरा बसतोय. तो म्हणजेच श्रेयान लेट नितीन नाईक स्मृती या संघाला. गोलंदाजी मार्कवर 18वे षटक घेऊन आलेला गोलंदाज साहिल खानावकर आहे. नवीन आलेला फलंदाज प्रितेश पाटील, परंतु स्ट्राईक एंडवर मात्र प्रतीक सुरते असेल. पहिला चेंडू घेऊन साहिल खानावकर प्रतीक सुरतेसाठी, ज्याला 3 वेळा जीवनदान मिळाले. आणि पहिला चेंडू प्रतीक सुरतेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. झेल सुटले होते 2-1 रनआउटची संधी निर्माण झाली होती आणि त्याच्यानंतर प्रतीक सुरतेनं काय केलंय, पहिल्या चेंडूला सीमा पार पाठवलंय. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केलाय, आक्रमक प्रहार केलाय आणि पहिला चेंडू पाठवून दिलाय सीमा रेषा पार. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी इनसाइड आउट, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री येते प्रतीकच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. बघा 2 झेल सुटले होते, 1 नाही 2 झेल सुटले होते आणि त्याच्यानंतर प्रतीक सुरतेनं काय केलंय, कशा प्रकारचा खेळ केलाय. कारण जेव्हा प्रतीक पहिला चेंडू खेळला होता तेव्हाच हे दिसून आलं होतं की प्रतीक सुरते फुल ऑन कॉन्फिडन्समध्ये खेळायला आलाय आणि तो कॉन्फिडन्स कसा आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला पाहायला मिळाला. कारण अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी प्रतीक सुरतेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. फुल टू कॉन्फिडन्समध्ये प्रतीक सुरते खेळताना पाहायला मिळालाय आणि त्याच प्रकारचा खेळ या 18व्या षटकामध्ये पाहतोय आपण. साहिल खानावकर पुढचा चेंडू घेऊन, शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र पुढे सरसावला होता प्रतीक सुरते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे या चेंडूवर मोठा फटका मारता आला नाही. परंतु इथून आता प्रत्येक चेंडू मोठा फटकाच मारायचा ह्या प्रतीक सुरतेचा प्लॅन असणार आहे किंवा प्रतीक सुरते हाच विचारात असणार आहे. पुढचा चेंडू, इथे मात्र फ्लिक केलाय, संगम घरत बॉलवर आलाय आणि चेंडू मात्र 1 बाउन्स पुन्हा एकदा जाईल सीमा रेषा पार. प्रतीक सुरतेनं सामन्याला एक वेगळं वलन दिलंय. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी प्रतीक सुरतेच्या माध्यमातून. आता मात्र प्रतीक सुरतेनं मारलेली प्रत्येक धाव ही यष्टीरक्षकाला बोचत असणार, कारण त्यानं अगदी सोपा झेल सोडला होता प्रतीकचा आणि त्यानंतर मात्र प्रतीकनं काय केलं हे प्रत्येकानं इथं पाहिलेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साहिल खानावकर येईल. काय साहिल खानावकरवर ताबडतोड आक्रमण केलंय आपण पाहू शकतो. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा मोठा फटका. या चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय 1 बाउन्स ओव्हर द रोप. या षटकामध्ये तब्बल जर पाहिलं तर 3 चौकार आणि 1 षटकार लगावलाय. म्हणजे जवळजवळ 5 चेंडू टाकलेत आणि 18 धावा लगावल्यात. त्या म्हणजेच प्रतीक सुरतेनं अप्रतिम फलंदाजी प्रतीकच्या माध्यमातून 124 धावा धावफलकावर आहेत.
अंतिम चेंडू अजूनही बाकी असणार आहे. अंतिम चेंडू बाकी 124 धावा धावफलकावर. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका, तब्बल 22 धावांचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. अप्रतिम फटकेबाजी प्रतीक सुरतेच्या माध्यमातून. 4 चौकार आणि 1 षटकार आला या षटकामध्ये. आणि इथे मात्र या 22 धावा रोखता आल्या असत्या, परंतु यष्टीरक्षकाची एक चूक आणि त्यानंतर मात्र प्रतीक सुरतेनं काय केलंय, अप्रतिम क्रिकेट खेळलं गेलंय. 128 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम 2 षटक अजूनही बाकी आहेत आणि असं असताना त्या प्लॅन निश्चित रूपानं पाहिलं जाईल. चेंडू फेस करत होता नवीन फलंदाज, ज्यानं प्रतीक सुरतेला आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणलंय. प्रतेश पाटील हा नवीन फलंदाज आहे. रोहित घरत गोलंदाजी मार्कवर आलाय. 11 चेंडूंची फेक अजूनही बाकी आहे या इनिंग मधली आणि 129 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू यावेळी प्रतीक सुरतेच्या माध्यमातून आणखी एक मोठा फटका, आणखी एक लॉफ्टेड फटका. चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये अगदी फाईन खेळलाय. 6 धावांसाठी खणखणीत षटकार आलाय प्रतीक सुरतेच्या बॅटमधून. अप्रतिम क्रिकेट प्रतीक सुरतेच्या माध्यमातून खेळलं गेलंय. 135 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा पुन्हा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळी कुठल्याही प्रकारे मोठा फटका मारू दिला नाही. प्रतीक सुरतेनं काय केलंय, जास्त काही केलं नाही. जिथे चेंडू मिळाले त्या दिशेला चेंडू मारले. यष्ट्यांच्या मागे उभे राहून यष्टीरक्षकाला आता या गोष्टीचा विचार पडला असेल, परंतु फलंदाजीची बॅट आपल्या देखील हातात येणार आहे आणि त्यावेळी आपण या गोष्टीची जी उणीव आहे ती उणीव भरून काढू शकतो. आणखी एक मोठा फटका प्रतीकच्या बॅटमधून, आणखी एक मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. 141 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. स्ट्रेट बॅटनं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणखी एक मोठा फटका. प्रतीक सुरते या नावाला लक्षात ठेवा. त्यानं काय केलंय, त्याला 2 धावांवर खेळत असताना 2 जीवनदान मिळाले होते आणि त्याच्यानंतर प्रतीक सुरतेनं आपल्या फलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलंय. आणखी एक मोठा फटका प्रतीकच्या बॅटमधून आलाय. आणखी एक चेंडू सीमा पार झालाय. 46 धावांवर नाबाद खेळतोय प्रतीक सुरते. 4 धावांची गरज आपल्या 50साठी. अजूनही 7 चेंडू येणं बाकी आहेत. पुढचा चेंडू इथे लीडिंग एज प्रतीक सुरतेची 50 या ठिकाणी पूर्ण होते.
50 लगावली गेलेली पाहायला मिळते प्रतीक सुरतेच्या माध्यमातून. पनवेल प्रीमियर लीग मधली आजच्या दिवसातली ही पहिली 50. प्रतीक सुरते नक्कीच 19 चेंडू आणि 50 धावा म्हणजे सर्वात कमी चेंडूंमध्ये ही 50 आले. 4 षटकार 5 चौकार प्रतीकच्या माध्यमातून लगावले होते. एक दोन नाही तर तब्बल 3 जीवनदान मिळाले होते प्रतीक सुरतेला. आणि त्याच्यानंतर प्रतीक सुरतेनं काय केलं तर आपल्या फलंदाजीनं सर्वांना प्रभावित केलंय. अप्रतिम क्रिकेट प्रतीकच्या माध्यमातून खेळला गेलाय. अंतिम षटक घेऊन संगम गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आला. 151 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर आहेत. धावफलकावर ज्या धावांची गरज होती त्या धावा आत्तापर्यंत लागल्या गेल्यात. अंतिम षटकामध्ये प्रितेश पाटील आणि प्रतीक सुरते कशा प्रकारची गोलंदाजी करणार. पहिला चेंडू प्रितेश पाटीलला टाकला होता आणि पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका आलाय. चेंडू गेलाय सीमा पार. खणखणीत चौकार. आता मात्र इथून श्रेयान लेट नितीन नाईक स्मृती संघ मागे वळून पाहण्याचं नाव घेत नाहीये. 155 धावा धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. कौस्तुभ भगत गोलंदाजी करतोय आणि संगमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या साह्यानं 157 धावा धावफलकावर आहेत. JMM पुरस्कृत पनवेल प्रीमियर लीगचा हा थरार पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू हवेत 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 आणि इथे मात्र आणखी एक झेल सुटला जातोय. धावफलकावर एका धावेची भर. 158 धावा धावफलकावर. अंतिम 3 चेंडू अजूनही येणं बाकी असतील. पुढचा चेंडू. यावेळी शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. तिथे मात्र पुन्हा एकदा एक धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेच्या साह्यानं 159 धावा धावफलकावर. म्हणजे आता 2 चेंडू बाकी आहेत आणि आपण 160 धावांचं सेफ टार्गेट म्हणू शकतो प्रथम फलंदाजी करताना. आणि त्या धावांपर्यंत आत्तापर्यंत संघ पोहोचलाय. हा चेंडू मात्र चांगला आहे की खराब आहे पंच आपल्याला सांगतील. तत्पूर्वी पंचांकडे लाऊड अपील केली गेलेली पाहायला मिळते आणि पंचांचा इशारा आलाय. वाईड +1 म्हणजे 161 धावा धावफलकावर येतील. आता अंतिम चेंडू अजूनही फेकावा लागेल.
161 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या इनिंग मधले. एकशे 61 धावा धावफलकावर आहेत. अंतिम 2 चेंडू या ठिकाणी बाकी असतील. कशा प्रकारचे खेळी अंतिम 2 चेंडूंवर या ठिकाणी खेळली जाईल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. यावेळी मोठा फटका आलाय. नक्की चेंडूला पाठवलंय. आणखी एकदा मोठ्या फटक्यासाठी चेंडू गेलाय सीमा पार. 167 धावा धावफलकावर आणि आता मात्र अंतिम चेंडूची फेक होईल. अंतिम चेंडू इथे मात्र हा देखील चांगला चेंडू. 1 धाव धावून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न देखील झाला. 169 धावा धावफलकावर. 170 धावांची गरज 20 षटकामध्ये असेल ती म्हणजे रिबल संघाला. कशा प्रकारे 170 धावा चेस केल्या जातील हे देखील या ठिकाणी आता पाहिलं जाईल.